त्याच्यामध्ये आपण पहिले जे दोन पॉइंट आहेत, पहिले दोन जे ऑब्जेक्ट आहेत, तर ते पहिले दोन ऑब्जेक्ट आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. तर तुम्हाला आज जे मॅन्युअल पाठवलेलं आहे, जेवढं मॅन्युअल प्रिंट काढायचं आहे तेवढंच तुम्हाला मॅन्युअल आज ग्रुपवरती पाठवलेलं आहे. 93 पेजेस आहे. तर त्या 93 पेजेस मध्ये तुम्हाला जेवढा लिहिण्याचा पार्ट आहे, जेवढे एक्सपेरिमेंट आपण घेणार आहोत, तर तेवढेच एक्सपेरिमेंट आपण काय केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला पाठवलेले आहेत. ओके. तर आता बघा, मॅन्युअल ज्यावेळेस तुम्ही प्रिंट काढता तर पेज नंबर 3 वरती तर इथे काय लिहायचं, ऍक्च्युअल प्रोसिजर फॉलोड. तर याच्यामध्ये जी काय प्रोसिजर आहे, ही जी प्रोसिजर दिलेली आहे वरती, तर ही प्रोसिजर ऍज इट इज तुम्ही इथे लिहून काढणार आहात. त्यानंतर रिसोर्सेस युज्ड. तर आता आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल करत होतो लास्ट लेक्चरला, तर प्रॅक्टिकल करत असताना आपण कोणकोणते रिसोर्सेस वापरलेले आहेत बघा, या ठिकाणी दिलेले आहेत. थेअरीमध्ये सांगितले कोणकोणते रिसोर्सेस आपण इथं स्टिम्युलेटर मध्ये आपण बघितलेत, कोणकोणते आपण रिसोर्सेस वापरलेले आहेत. किंवा इथे तुम्हाला मॅन्युअल मध्ये पण दिलेलं आहे ऑलरेडी. मॅन्युअल जे आहे मॅन्युअल मध्ये पण दिलेलं आहे. रिसोर्सेस फर्नियर कॅलिपर, हॅलो सिलेंड्रिकल पाईप, रेक्टँग्युलर वुडन ब्लॉक, हॅलो पाईप. तर हे जे काय रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस तुम्ही या ठिकाणी लिहिणार. त्यानंतर प्रिकॉशन, काळजी काय घेतली तुम्ही प्रॅक्टिकल करत असताना, द लॉज ऑफ व्हर्नियर कॅलिपर शुड नॉट बी पास्ड हार्ड व्हाईल टेकिंग द रिडिंग. तर जे काय प्रिकॉशन आहेत या ऍज इट इज तुम्ही इथे लिहिणार. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल 0.1 सेंटीमीटर, टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन फर्नियर स्केल 10, त्याचा लिस्ट काउंट 0.1 डिवाइडेड बाय 10 0.01 सेंटीमीटर, 0 एरर 0 सेंटीमीटर आहे, इथं एरर नव्हता. त्यानंतर आपण इथं दोन रिडिंग घेतलेले आहेत, हॅलो सिलेंडर आणि हॅलो सिलेंडर. इथं हॅलो सिलेंडरचा आपण आउटर डायमीटर कॅल्क्युलेट केलेला आहे आणि इथं सिलेंडरच्या ऐवजी काय वापरलं होतं कोण सांगतंय, इनर डायमीटर आपण कोणाची काढली होती, तर बेकरची आपण इनर डायमीटर काढलेली होती. लास्ट लेक्चरला काय केलं तर बेकर जो आहे तर त्या बेकरची इनर डायमीटर कॅल्क्युलेट केलेली होती. ती जी इनर डायमीटर आहे तर ती किती येते बघा, किती आहे तर या ठिकाणी किती आन्सर आहे, 3 आहे. 3.1, 3.2 आणि 3.3 म्हणजे काय येणार 3.3 इंटू किती नंबरची लाईन आहे, 0 1 2 3, 3 नंबरची लाईन आहे म्हणजे याच्यानंतर 3 येणार. म्हणजे हे आपण काय करतो आन्सर चेक करायचं, तरी पण काय म्हणते आन्सर चुकीचं आहे. काय रिडिंग येतं इथलं कोण सांगतंय, कोणती लाईन बरोबर एक्झॅक्ट मॅच होते, 4 नाही चुकीचं आहे. 6 7 7 चुकीचं आहे. बघा बरं किती नंबरची लाईन मॅच होते, झूम करून बघा. 6 ही पहिली लाईन आहे ती झिरोची लाईन कन्सिडर करा, 0 1 2 3 4 5 6. 8 6 तर बघा चेक केलं करेक्ट येतंय. तर हे काय झालं तुमचं, कुठे लिहिणार हे रिडिंग, आता कशा पद्धतीने लिहिणार तुम्ही, तर इथं बिकर लिहायचं, MSR किती आलेलं आहे आपला 3.3, किती नंबरची लाईन मॅच झालेली आहे 6 नंबरची, म्हणजे काय येणार इथं 0.06. त्यानंतर टोटल रिडिंग काय येणार 3.36. या ठिकाणी जी रिडिंग आलेलं आहे तर टोटल रिडिंग, तर हे टोटल रिडिंग आहे तर 3.36 ते कुठे येणार या ठिकाणी. सेम ते या कॉलम मध्ये पण तेच येणार, साइड बाय साइड रिडिंग जे आहेत ते लिहून घेत चला. जे रिडिंग येतात ते रिडिंग काय करायचं, हा टेबल तुम्ही आता पुढच्या वेळेस प्रॅक्टिकलला येताना मॅन्युअल तुम्हाला आज पाठवलेलं आहे तर ते मॅन्युअल काय करायचं प्रिंट काढून आणायचं. ओके, ते जे मॅन्युअल आहे ते मॅन्युअल काय करा तुम्ही प्रिंट काढून आणा, म्हणजे तुम्हाला काय होईल प्रॅक्टिकलला त्यावेळेस अडचण येणार नाही. ओके. हो सर. हो सर. आणि हे पुढच्या लेक्चरला येताना हे काय करायचं, हे जे प्रॅक्टिकल आहे तर हे प्रॅक्टिकल कम्प्लीट करायचं. आता तुम्हाला काय व्हॅल्यू लिहायचे त्याच्यामध्ये काय अडचण आहे का, हे झालं एकदा रिडिंग घेतलं, त्याचा अजून एकदा आपण रिडिंग घेऊ शकतोय, सेकंड टाइम पूर्ण क्लोज करायचा.
परत बिकर कन्सिडर करायचा, परत तो टाईट करायचा, टाईट केल्यानंतर परत रिडिंग घ्यायचं, किती येतंय 3.1 3 2 3 4 5 येतंय 3.5. त्या पुढची लाईन किती येते 3.5. त्यानंतरची लाईन कोणती आहे 3 किती नंबरची लाईन आहे 2 नंबरची लाईन. बरोबर येतंय. ही फर्स्ट लाईन जी आहे तर ती 1 नंबरची लाईन नसून 0 पासून आपली सुरुवात होत असते. आपली सुरुवात जी होते तर ती सुरुवात कशापासून होते 0 पासून सुरुवात होत असते. त्यामुळे लक्षात ठेवायचं. ओके. Yes, sir. तर इथे लिस्ट काउंट तो दिलेला आहे इन्स्ट्रुमेंटचा. तो लिस्ट काउंट तुम्ही ऍज इट इज वरती टेबल मध्ये लिहून घ्या. लिस्ट काउंट इज इक्वल टू 0.01 सेंटीमीटर. जे आपण इन्स्ट्रुमेंट वापरलेलं आहे त्याचा लिस्ट काउंट आहे. 3 नंबर जे आहे ऑब्झर्वेशन तुमचं 0.01 सेंटीमीटर लिहून घ्या. नोटबुक मध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला ते प्रॅक्टिस पाठवून देतो. तुम्ही हे काय करा त्याची प्रोसिजर अॅनिमेशनचा व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ वगैरे चेक पहा म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. या ठिकाणी व्हिडिओ दिलेला आहे बघा कशा पद्धतीने प्रॅक्टिकल करायचं. That measuring from to find the volume of a small E by 2 the whole. Now place the cylinder next तर ज्या पद्धतीने आपण प्रॅक्टिकल केले त्याची रिडिंग इथे दिलेली आहे. calculation. टोटल रिडिंग कसं कॅल्क्युलेट करायचं सांगितलेलं आहे. MSR प्लस VSR इंटू लिस्ट काउंट. आपण त्याच पद्धतीने कॅल्क्युलेट करून डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगितलेला आहे. नंतर इथं सुद्धा व्हिडिओ दिलेला आहे परत अजून. तर तो व्हिडिओ तुम्ही बघा. आज तुम्हाला ह्याची लिंक जी आहे कशा पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे करायची. व्हर्नियर कॅलिपर कशा पद्धतीने पकडायचा. Here vernier, a famous French त्याचा वायवाला क्वेश्चन कोणकोणते असतात बघा कशा टाईपचे वायवाचे क्वेश्चन असतात. द व्हर्नियर कॅलिपर व्हॉट इज द व्हर्नियर कॉन्स्टंट लिस्ट काउंट अँग्युलर व्हर्नियर आणि लिस्ट काउंट आणि झिरो करेक्शन. तर यातलं कॉन्स्टंट काय असते व्हर्नियर कॅलिपर मध्ये काय कॉन्स्टंट असतोय लिस्ट काउंट कॉन्स्टंट असतोय का अँग्युलर व्हर्नियर कॅलिपर व्हर्नियर का लिस्ट काउंट का झिरो करेक्शन. ह्याच्यामध्ये लिस्ट काउंट जो असतो लिस्ट काउंट कॉन्स्टंट असतो. व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्लाइडिंग स्ट्रीप ऑर रॉड. स्लाइडिंग स्ट्रीप जी असते तर त्या स्लाइडिंग स्ट्रीपचं काय ऍप्लिकेशन आहे यासाठी यूज करायचं टू मेजर द डेप्थ ऑफ द सर्टन टू मेजर द डायमीटर ऑफ सर्टन ऑफ ऑब्जेक्ट टू मेजर द विड्थ सर्टन ऑब्जेक्ट टू मेजर द रेडियस ऑफ द सर्टन ऑब्जेक्ट. जे स्लाइडिंग स्ट्रीप आहे तर ते कशासाठी आपण करतो त्यामध्ये ते ऑब्जेक्ट फिट करण्यासाठी ते आपण काय करत असतोय टू मेजर द डायमीटर ऑफ द सर्टन ऑब्जेक्ट. त्यानंतर व्हाय इज स्लाइड कॅलिपर कॉल्ड एज व्हर्नियर कॅलिपर. It is the Latin name of the slide caliper. It is idea was first considered vernier in southern Germany. तर हे काय none of the above करा. Which of the following measurement cannot be made by vernier caliper. तर ह्याच्यामधली कोणती मेजरमेंट आपण व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने करू शकत नाही. तर मेजरिंग इंटरनल डायमीटर ऑफ सिलेंड्रल ऑब्जेक्ट ऑर डेप्थ ऑफ ऑर फेसल हे मेजरमेंट करू शकतोय. मेजरिंग द हाईट ऑफ द टावर टावरची हाईट आपण मेजरमेंट करू शकत नाही. मेजरिंग द आउटर डायमीटर ऑफ अ स्पेरिकल ऑर सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट हे पण ऑब्जेक्ट आपण मेजरमेंट करू शकतोय. मेजरिंग द लेंथ ऑफ आयर्न नेल तर हे सुद्धा आपण मेजरमेंट करू शकतो. परंतु टावरची लेंथ मेजरमेंट करणं किंवा हाईट मेजरमेंट करणं आपण व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने करू शकत नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू स्टेटमेंट. निगेटिव्ह ऑफ झिरो एरर इज झिरो करेक्शन. झिरो एरर इज अल्जेब्रिकली सबट्रॅक्टेड फ्रॉम ऑब्झर्व्ड रीडिंग. झिरो करेक्शन इज अल्जेब्रिकली ऍडेड फॉर ऑब्झर्व्ड रीडिंग आणि ऑल ऑफ द अबव. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट विथ रिगार्ड टू झिरो. तर अशा पद्धतीचे जिथे क्वेश्चन दिलेले आहेत तुम्हाला नंबर ऑफ जवळजवळ 10 क्वेश्चन आहेत. तर ते सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याचे कोणते आन्सर बरोबर आहे कोणतं आन्सर चुकीचं आहे ते त्या ठिकाणी बरोबर त्याचा आन्सर त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि का आन्सर बरोबर आहे त्याचं पण खाली हिंट केलेली आहे. ते तुम्हाला आज ह्याची लिंक पाठवून देतो व्हर्नियर कॅलिपरची. ते व्यवस्थित तुम्ही प्रॅक्टिकल बघा त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःही प्रॅक्टिकल करू शकता.
सेम तेच प्रॅक्टिकल आपल्याकडे विचारलेलं आहे, त्यामध्ये काय वेगळा असा चेंज नाही. आणि त्यानंतर त्याचे रिसोर्सेस, ह्याच्यामध्ये कोणकोणते रिसोर्सेस आपण यूज केलेले आहेत, म्हणजे त्याच्या वेबसाईट वगैरे जे काय आहे ते तुम्हाला दिलेले आहेत. ते तुम्हाला काय जर अजून ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर ते या पद्धतीने विचारलेले आहे. तर आता आपलं जे मॅन्युअल आहे त्याच्या मॅन्युअल मध्ये बघा, तर हे झालं आपला टेबल कम्प्लीट झाला. आपण 3 व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेले आहेत. इथं कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरलं, बिकर वापरलेलं आहे, इथं सिलेंडर वापरलेलं आहे. आता आपण काय राहिले, हाईट कॅल्क्युलेट करायची राहील. तर हाईट कशी कॅल्क्युलेट करताय बघा, आपण हाईट कोणाची कॅल्क्युलेट करूया. तर बघा ह्याची आपण डेप्थ कॅल्क्युलेट करूया. डेप्थ म्हणजे ह्याची काय असणार आहे, हाईट असणार आहे. बिकरची काय असणार आहे, हाईट. म्हणजे बघा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आहे तुम्ही आता. सांगा बघू आन्सर काय येईल. सांगतोय किती येईल आन्सर ह्याचा. बिकरची हाईट कॅल्क्युलेट करतोय आपण. किती येते बिकरची हाईट. पवन पाटील सांगा किती येतंय. किती येतं, 5.1. 5.1 आणि किती नंबरची लाईन मॅच होते. 5 0 1 2 3 4 आणि 5 नंबरची, म्हणजे इथं 5 लिहिणं. चेक केलं, आन्सर करेक्ट येतंय. म्हणजे हे झालं तुमचं फर्स्ट आन्सर 5.15. काय आलं तुमचं फर्स्ट आन्सर आलेला आहे 5.15. ओके. त्यानंतर तुम्ही सेकंड टाइम अजून ह्याला रिसेट करणार, परत त्याची डेप्थ कॅल्क्युलेट करणार, परत या इन्स्ट्रुमेंटच्या साइन परत आन्सर कॅल्क्युलेट करणार. परत काय ते आन्सर कोण सांगतोय. 5.1 5.15. 5 बरोबर आहे का. 5.15 चेक केलं, बरोबर येतंय अजून. त्यानंतर परत रिसेट करणार आपण ते, परत बिकर इन्स्ट्रुमेंट घेणार, त्याची डेप्थ कॅल्क्युलेट करणार, परत कॅल्क्युलेट केली, परत किती आलेली आहे बघा. किती आहे परत 4.7. किती नंबरची लाईन मॅच होते. 7 नंबरची लाईन मॅच होते. तर येते का बघा आन्सर तुमचं 4.77. चुकीचं दाखवतंय आन्सर, म्हणजे काय तर चुकतंय तुमचं. एट नंबरची लाईन आहे. चेक केलं, बरोबर येतं. आता रीडिंग बघ कशी लिहिणार तुम्ही. पहिल्या ठिकाणी लिहिणार काय 5.1 5.1 4.7. त्यानंतर कोणती लाईन मॅच होते 5 5 8. त्यानंतर इकडे 0 व्हर्नियर स्केल रीडिंग किती लिहिणार 0.05 0.05 0.07. त्याचं टोटल रीडिंग येतंय 5.15 5.15 आणि 4.78. त्या तिन्हीची बेरीज करणार इथं तुम्ही, म्हणजे बघा कशा पद्धतीने येणार तुमचं. इथं काय येणार 5.15. इथं पण सेम. इथं काय येणार 4.78. बरोबर. हे जे आन्सर आलेले आहेत 3 सर्वांनी रिडिंग लिहिलेत. इथं लिहून घ्या रिडिंग. परत तुम्हाला हे रिडिंग मिळणार नाहीत. माझ्याकडे ही रिडिंग मी लिहून ठेवलेली आहे. तुमच्या ह्या प्रॅक्टिकलला हे रिडिंग असले तरच मॅन्युअल चेक केलं जाणार आहे.
रीडिंग जर वेगळी असते तर तुम्ही कोणाचं दुसऱ्याचं बघून लिहिलं. आता हे 2 रीडिंग आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरला प्रॅक्टिकलला बघितलेले आहेत. फक्त राहिलं होतं काय, हॅलो सिलेंडरची हाईट कॅल्क्युलेट करायचं फक्त आपलं राहिलं होतं. तर 5.15 प्लस 5.15 प्लस 4.78 किती येते आन्सर? अवरेज व्हॅल्यू काढायची आहेत आपल्याला. 5.15 प्लस 5.15 प्लस 4.78 डिवायडेड बाय 3 किती येत आहे? 5.026. 5.026 हे तुमचं काय झालं? H 026 5.026. सर्वांना समजलंय प्रॅक्टिकल? सर्वांना यामध्ये आपण T2 काढला आणि हाईट काढलेली आहे. ओके, तिथे तुम्हाला काय क्वेश्चन विचारलेला आहे बघा. इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट, एरर इन मेजरमेंट, नोन व्हॅल्यू आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. त्यानंतर इथे प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन आहेत बघा. गिव्ह द व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल अँड द टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन व्हर्निकल स्केल ऑफ द इन्स्ट्रुमेंट युजली इन एक्सपेरिमेंट. तर आता जो तुम्ही एक्सपेरिमेंट केलेला आहे तर त्या एक्सपेरिमेंट मध्ये स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल किती आहे? हा जो एक्सपेरिमेंट केला तुम्ही तर ह्याच्यामध्ये हे जे व्हर्नियर कॅलिपर होतं तर ह्या व्हर्नियर कॅलिपर वरती कमीत कमी मेजरमेंट आपण मेन स्केल वरती किती लाईन आहेत? एका लाईनची व्हॅल्यू किती आहे? किती लाईन आहेत? क्वेश्चन नंबर 1 त्याचा आन्सर काय आहे? मेन स्केल रीडिंग किती आहे? मेन स्केल रीडिंग त्याचं किती रीडिंग आहे? एकालाही सांगता येत ना. क्वेश्चन नंबर 1 त्याचा आन्सर m.s.r MSR किती आलेला आहे? किती येतो MSR? दिले नाही तुम्हाला इथं व्हर्नियर कॅलिपर? किती येतो MSR? आवाज येतो का माझा? नाही येतोय सर. मग बोलत का नाही तुम्ही? किती येतो याचा MSR म्हणजे मेन स्केल रीडिंग दिलेला आहे. मेन स्केल म्हणजे एका लाईनची व्हॅल्यू किती आहे मेन स्केलच्या? 10 mm. एका लाईनची व्हॅल्यू 10 mm. यातले ज्या 0 to 10 1 ह्याच्यामध्ये 10 लाईन आहे तर ह्याच्यामध्ये एका लाईनची व्हॅल्यू किती आहे?
10 mm. किती 1 mm. 1 mm. त्यानंतर FSR किती आहे त्याचा FSR म्हणजे काय ह्या ज्या लाईन्स आहेत इथे दिलेला आहे तुम्हाला बघा की FSR किती लाईन आहे टोटल 0.9 सेंटीमीटर डिवायडेड इंटू 10 इक्वल पार्ट्स किती लाईन आहेत त्याच्यामध्ये 10. 10 FSR इज इक्वल टू किती लाईन आहे टोटल 10 लाईन आहे क्वेश्चनचे आन्सर लिहून घ्या 10 mm हे काय झालं फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर झालं नंतर सेकंड काय दिलेलं आहे राईट द रेंज ऑफ व्हर्नियर कॅलिपर यूज द एक्सपेरिमेंट म्हणजे तुम्ही जो व्हर्नियर कॅलिपर यूज केलेला आहे तर त्याची रेंज लिहा त्याची रेंज किती आहे 0 to 15 सेंटीमीटर त्याच्यापेक्षा जास्त मेजरमेंट करू शकत नाही लिहा त्याची रेंज R इज इक्वल टू क्वेश्चन नंबर 2 R इज इक्वल टू 0 to 15 सेंटीमीटर झिरो टू 15 सेंटीमीटर पेक्षा जास्त मेजरमेंट करू शकत नाही त्यानंतर तिसरा क्वेश्चन काय आहे गिव्ह द रिझन ऑफ फॉर युजिंग अप्पर जॉज ऑफ द व्हर्नियर कॅलिपर टू फाइंड द इनर डायमीटर ऑफ द सिलेंड्रिकल पाईप सिलेंड्रिकल पाईपचा जो काय इनर डायमीटर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण अप्पर जॉजेस काय यूज करतोय तर कोण सांगतोय आपण बिकरचा आपण काय केलेलं आहे या अप्पर जॉज मध्ये बिकर ठेवून त्याची इनर डायमीटर कॅल्क्युलेट केलेली आहे तर ते अप्पर जॉज मध्येच का करायचे इनर जॉज मध्ये का करायचे नाही कोण सांगतो याचं रिझन Movable असतो. मुव्हेबल तर दोन्ही पण असतात की डिनॉमिनेटर मध्ये दिलेलं आहे ते पण मुव्हेबलच आहे अप्पर जॉज जे असतात तर ते अप्पर जॉज कसे असतात तर ते जे ऑब्जेक्ट आहे तर त्या ऑब्जेक्ट मध्ये इन होणारे असतात म्हणून त्यामध्ये आपण काय करतो इनर डायमीटर जे कॅल्क्युलेट करायचे आहे तर ते आपण अप्पर जॉजच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करू शकतोय ओके त्यानंतर 4th नंबर क्वेश्चन काय दिलेला आहे डिटरमाइन द लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल इज 1 mm अँड नंबर ऑफ द डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल इज 50 सेंटीमीटर तर व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चरला बघितलेला आहे बघा इथं पण दिलेला आहे तुम्हाला व्हर्नियर कॅलिपरचा फॉर्म्युला लिस्ट काउंट ऑफ द व्हर्नियर कॅलिपर इज इक्वल टू m अपॉन n तर इथे m दिलेला आहे 1 mm आणि n दिलेला आहे 50 करा बघू सॉल्व m is equal to 1 mm comma n is equal to 50 mm sorry 50 lines ह्याचा n m किती आहे 1/50. 1/50 किती येणार आहे आन्सर याचा करा कॅल्क्युलेटर वरून सांगा येते आन्सर आहेत का विद्यार्थी का झोपलेत किती येते आन्सर 1 divided by 0. 1 divided by 50
0.2. 0.02. 0.02. 02. 0.02. तर हा काय झाला, जे आपल्याला इथे क्वेश्चन दिलेला होता, तर त्या क्वेश्चनचा लिस्ट काउंट, क्वेश्चन नंबर किती आहे तो 4 असेल. ओके, तर सर्वांनी मॅन्युअल ओपन करा म्हणजे तुम्हाला समजेल त्यात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द स्टुडंट हॅज फर्नियर कॅलिपर ऑफ लिस्ट काउंट 0.01 सेंटीमीटर. Measuring the length his pencil, he found that the main scale shows the reading is 8.3 centimeter. The vernier scale coincides with the fifth division on the main scale. Give the correct measurement of the length pencil neglecting 0 error. तर एरर जो दिलेला आहे तो 0 आहे. ह्याच्यातले व्हॅल्यू बघा काय काय दिलेलं आहे तुम्हाला. तर हे आन्सर लिहून घेतलं 4 नंबरच्या क्वेश्चनचं सर्वांनी. Yes, sir. 6 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर लिहून घ्या सर्वांनी. काय दिलेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी, लिस्ट काउंट दिलेला आहे. किती दिलेला आहे लिस्ट काउंट, 0.01 सेंटीमीटर. ओके, कॉमा, त्यानंतर MSR दिलेला आहे. पण किती दिलेला आहे MSR, 8.3. 8.3 सेंटीमीटर, कॉमा, FSR दिलेला आहे. किती नंबरची कोइन्सिडेंस डिव्हिजन दिलेली आहे, 5th नंबरची, म्हणजे FSR इज इक्वल टू 5. आणि कॅल्क्युलेट करायचं आहे टोटल रिडिंग. काय येणार फॉर्म्युला, टोटल रिडिंग इज इक्वल टू MSR प्लस फी ब्रॅकेट मध्ये FSR इंटू लिस्ट काउंट. करा बघू सॉल्व आणि सांगा आन्सर याचं. सॉल्व करा आणि आन्सर सांगायचं. लिहून घ्या, 5 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे. किती येते, धोत्रे, ऋषिकेश धोत्रे, किती येते आन्सर, 8.35. 8.35. सर्वांचं आले सेंटीमीटर, सर्वांचं आले का. Yes, sir. तर इथे तुम्हाला 5 क्वेश्चनचे आन्सर लिहिण्यासाठी स्पेस दिलेला आहे, स्पेस राईट फॉर आन्सर. इथे 5 क्वेश्चनचे जे काय आन्सर आहेत तर ते आन्सर 5 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहून दिलेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीने हे तर हे प्रॅक्टिकल जे आहे तर इथे प्रॅक्टिकल हे फर्स्ट प्रॅक्टिकल जे आपलं होतं ते संपलेलं आहे. हे जे काय क्वेश्चन आन्सर असते ते तुम्हाला काय दिले जातात, मार्क दिले जातात. तर तुम्ही प्रॅक्टिकल करत असताना इथे बघा कशा मार्काचं डिस्ट्रीब्युशन जे असतंय तर ते मार्काचं डिस्ट्रीब्युशन कसं असतंय बघा. तर काय दिलेलं आहे, प्रोसेस रिलेटेड, म्हणजे तुम्ही जी काय प्रोसेस केलेली आहे तर जी काय प्रोसेस केलेली असते आणि हे जे कॅल्क्युलेशन करून रिझल्ट जो कॅल्क्युलेट केलेला असतो तर त्यामध्ये काय चुकीचं केलंय का त्याला 15 मार्क असतात. आणि प्रोडक्ट रिलेटेड म्हणजे तुम्ही जो इथं शेवटी रिझल्ट काढला आहे क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत त्याला 10 मार्क असतात. टोटल असे 25 मार्क असतात. नंतर सब्जेक्ट टीचरचे जो काय एक्सपेरिमेंट चेक करणार आहे तर त्याची साइन असते. तर हा एक्सपेरिमेंट पुढच्या लेक्चरला येताना सर्वांचा कंप्लीट पाहिजे विथ मॅन्युअल मध्ये लिहिलेला. सर्व क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर दिलेले आहेत. इथं आता लिस्ट ऑफ द स्टुडंट इन टीम मेंबर्स, तर फक्त तुमचं स्वतःचं नाव टाका किंवा सेल्फ म्हणलं तरी चालू शकते. तर तुमचे दुसरा आणि तिसरा विद्यार्थी येणार नाही का, तर प्रत्येकाचा आपण इंडिव्हिज्युअली प्रॅक्टिकल घेतो. कोणीही तुम्हाला जोडीदार नाही प्रॅक्टिकल करण्यासाठी, बरोबर आहे ना. कोण मिळून प्रॅक्टिकल करतंय, तर सर्वांना हे प्रॅक्टिकल समजलेलं असेल. आता सेकंड जे प्रॅक्टिकल आहे तर ते सेकंड प्रॅक्टिकल काय आहे, मायक्रोमीटर स्क्रू गेज. तर फर्नियर कॅलिपरची लिंक तुम्हाला आज ग्रुपवरती पाठवून दिली जाईल.
ते प्रॅक्टिकल तुम्ही स्वतःही बघा एक दोनदा. आता नेक्स्ट जे प्रॅक्टिकल आहे तर ते आहे मायक्रोमीटर स्क्रू गेज. तर त्याच्यामध्ये बघा मायक्रोमीटर स्क्रू गेज मध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे त्याची थिअरी तर सांगितलेली आहे थोडक्यात. तर ऑब्जेक्टिव्ह काय त्याचा, टू मेजर द डायमीटर ऑफ द गिव्हन लीड शॉट, टू मेजर द डायमीटर ऑफ गिव्हन वायर अँड फाइंड इट्स व्हॉल्यूम, टू मेजर द थिकनेस ऑफ गिव्हन ग्लास प्लेट, फाइंड इट्स व्हॉल्यूम, टू मेजर द व्हॉल्यूम ऑफ इरेग्युलर लॅमिना. तर हे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये दिलेलं आहे, म्हणजे जे काय आपली प्रोसिजर कॅल्क्युलेट करायचं आहे तर ते आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. तर ह्याची आपण थेअरी काय बघूया फर्स्ट. तर द स्क्रू गेज इज अ इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर द मेजरिंग अॅक्युरेटली डायमीटर ऑफ द थिन वायर. म्हणजे जे काही थिन वायर जे असतात तर त्या थिन वायरची आपल्याला अॅक्युरेट मेजरमेंट करण्यासाठी तर आपण काय करतोय, याची यूज करतोय. आपण याचा काय करतोय, यूज करत असतो अॅक्युरेट मेजरमेंट करण्यासाठी. थिकनेस ऑफ द शीट ऑफ मेटल प्लेट किंवा मेटल प्लेट असेल तर त्याची थिकनेस सुद्धा कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतोय, तर मायक्रोमीटर स्क्रू गेजचा यूज करतोय. त्यानंतर इट कन्सिस्ट ऑफ यू शिप्ड फ्रेम फिटेड स्क्रू स्पिंडल विच इज अटॅच्ड टू द थिम्बल. म्हणजे ही जी फ्रेम आहे तर ही फ्रेम काय आहे, यू शेप्ड फ्रेम आहे. ती यू शेप्ड फ्रेम मध्ये कशाला अटॅच झालेली आहे, यू शेप्ड फ्रेम फिटेड विथ द स्क्रू स्पिंडल. तर इथे तुम्हाला स्पिंडल दिलेला आहे, इथं थिम्बल आहे, हा स्पिंडल आहे. तर हे स्पिंडलला ते अटॅच्ड विथ थिम्बल, म्हणजे हा जो आहे तर तो स्पिंडल आहे आणि हा जो आहे तर तो काय आहे, थिम्बल आहे. तर हे कशाला एकमेकाला कनेक्ट झालेले आहे. तर अशा पद्धतीने हे काय आहे, मायक्रोमीटर स्क्रू गेज आहे. तर पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ थिम्बल अ स्केल ग्रॅज्युएटेड इज इज इनग्रेव्ड. दिस इज कॉल्ड पिच स्केल. म्हणजे इथे जे स्केल दिलेला आहे हेच काय आहे, सर्क्युलर स्केल आहे आणि इथे काय आहे, पिच स्केल आहे. म्हणजे त्या थिम्बल वरती जे काही स्केल दिलेला आहे त्या स्केलला काय म्हटलं जातं, पिच स्केल म्हटलं जातं. त्यालाच काय म्हटलं जातं, स्लीव. A sleeve is attached to the head of the screw. जे कशाला अटॅच केलेला आहे, स्क्रूच्या हेडला अटॅच केलेला आहे. इथे तुम्हाला डायग्राम दिसते सर्वांना. Yes, sir. गाडी पडलेला सांगे वा बरं झालं जाऊ का हा इथल वर ना माझ्या अविनाश हाके. तर बघा त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट स्क्रू. तर हा जो स्लीव अटॅच केलेला असतो तो स्क्रूच्या हेडला अटॅच केलेला आहे. चल साहिल बागवान साहिल. येस सर. काय आवाज माईक चालू केलं कशासाठी, नाही सर, ते चुकून झालं आता उठताना. चुकून कसं होतंय. तर बघा, तर त्यानंतर काय सांगितलं, द हेड ऑफ द स्क्रू ऍज अ रॅचेट. इथे दिलेला आहे बघा, हेड ऑफ द स्क्रू कशाला अटॅच केलेला आहे, रॅचेटला अटॅच केलेला आहे. त्यानंतर विच अवॉइड द अनड्यू द टाइटिंग. म्हणजे तो टाईट करण्यासाठी आपण यूज करणार आहे स्क्रू. हा जो स्क्रू आणि स्टड आहे हा टाईट करण्यासाठी काय करणार आहे, रॅचेटच्या साहाय्याने आपण तो यूज करणार आहे. ऑन द थिम्बल देर इज अ सर्क्युलर स्केल नोन ॲज अ हेड स्केल विच इज डिवायडेड इंटू 50 or 100 इक्वल पार्ट्स. म्हणजे हा जो थिम्बल आहे तर हा थिम्बल वरती टोटली जसं आपण फर्नियर स्केल मध्ये सांगतो टोटली 9 लाईन असतात, तर 10 इक्वल पार्ट त्याचे
केले जातात. तसंच काय ह्याच्यामध्ये सुद्धा सर्क्युलर स्केल आहे. ते स्केल कशावरती आहे? थिंबल वरती आहे. आणि त्याचे किती पार्ट इक्वल केलेले असतात? तर 100 किंवा 50 इक्वल पार्ट त्याचे केले जातात. 100 किंवा 50 त्याचे इक्वल पार्ट केले जातात. वेन द स्क्रू इज वर्कड, त्यावेळेस तो स्क्रू जो आहे तो स्क्रू काय होतो? वर्क मध्ये येतो. द स्लीव मूव्स ओव्हर द पिच स्केल, म्हणजे हा जो स्लीव आहे तर स्लीव जर आपण मूव्ह केला तर कशावर मूव्ह होत असतोय? तर हे जे पिच स्केल दिलेला आहे तर ह्या पिचच्या स्केलवरनं तो जो स्लीव आहे तर हा स्लीव काय होतो? त्याच्यावरून मूव्ह होत असतो. ओके. अ स्टड विथ प्लेन end surface called the anvil is fixed on the U frame exactly opposite tip of the screw. म्हणजे काय स्टड जो दिलेला आहे तर तो स्टड काय आहे? प्लेन सरफेस आहे. तर त्या प्लेन सरफेस कसं यू शेप एंडला यू शेपच्या एक्झॅक्ट अपोजिट साइडला, म्हणजे हा झाला यूचा वन साइड, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साइड. ओके. तर तो कुठे आहे? फिक्स्ड आहे, तो मूव्ह होत नाही. स्टड जो आहे तो मूव्ह होत नाही. फक्त मूव्ह काय होतो याच्यामध्ये? हा स्क्रू मूव्ह होतोय. आणि हा स्क्रू कशा साहाय्याने मूव्ह होतोय? या ठिकाणी जो रॅचेट दिलेला आहे तर ह्याच्या रॅचेटच्या साहाय्याने हा स्क्रू काय केला जातो? मूव्ह केला जातो. ओके. When the tip of the screw is contact with the anvil, म्हणजे हे जे anvil आहे आणि हा जो स्टड आहे हे ज्यावेळेस एकमेकाला कॉन्टॅक्ट मध्ये येतील, द झिरो ऑफ द हेड स्केल कोइन्सिडिंग विथ द झिरो ऑफ द पिच स्केल, म्हणजे ह्यावरचं जे काय पिच वरचं जे काय हेड स्केल आहे म्हणजे सर्क्युलर स्केल म्हणतो आपण त्याला, तर हे सर्क्युलर स्केल ह्या पिचच्या स्केलला बरोबर झिरोला काय होतं? मॅच होतंय. काय बरोबर होतंय? झिरोला मॅच होतंय. ओके. तर त्याच्यानं आपण पिच कसं कॅल्क्युलेट करायचं आहे बघा. त्याला लिस्ट काउंट कॅल्क्युलेट करण्यासाठी त्या ठिकाणी काय महत्वाचं असतंय? पिच ऑफ द इन्स्ट्रुमेंट महत्वाचा आहे. तर तो कसा कॅल्क्युलेट करणार आहे बघा. तर पिच कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आहोत आपण? पिच ऑफ द स्क्रू गेज. तर पिच म्हणजे काय? द पिच ऑफ द स्क्रू इज डिस्टन्स मूव्ड बाय द स्पिंडल पर रिव्होल्यूशन, म्हणजे हा जो स्पिंडल आहे तर हा स्पिंडल एका रोटेशन मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय ते जे डिस्टन्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय? पिच. डिस्टन्स मूव्ड बाय द स्क्रू डिवाइडेड बाय नंबर ऑफ रोटेशन गिवन. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 10 रोटेशन दिली आणि 10 रोटेशन मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालेला आहे? तर इथं 5 एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल झालेलं आहे, म्हणजे 5 डिवाइडेड बाय 10. तर एखाद्या वेळेस आपल्याला काय निघणार? ते एका रोटेशनला किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालेला आहे तर त्याला काय म्हटलं जातं? पिच ऑफ द स्क्रू गेज. टू फाइंड द डिस्टन्स ऍडव्हान्स बाय हेड स्केल ओव्हर द पिच स्केल फॉर द डेफिनाइट नंबर ऑफ द कम्प्लीट रोटेशन ऑफ द स्क्रू इज डिटरमाइंड. त्याच्यावर आपण काय करतो? तर हे जे रोटेशन आहे तर एकदा पूर्ण रॅचेटच्या साहाय्याने हे थिंबल पूर्ण एकदा रोटेशन केला तर एका रोटेशन मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालं? त्याचं आन्सर असते 1 mm. जे 10 रोटेशनला 10 mm एवढं डिस्टन्स काय होतं? ट्रॅव्हल होत असतं. 10 mm ला काय होतं? 10 mm एवढं डिस्टन्स काय होतं? ट्रॅव्हल. त्यामुळे पिचची जी काय व्हॅल्यू येते तर ती पिच व्हॅल्यू काय आलेली आहे? 1 mm. The least count is the distance moved by the tip of the screw when the screw is turned through the one division on the head scale. Least count can be calculated using the formula. The least count साठी फॉर्म्युला दिलेला आहे. पिच तो किती आलेला आहे आपला? 1 mm divided by total number of division on the circular scale. Total number of division on the circular scale. तर किती लाईन म्हणून सांगितलेलं आहे आपण या ठिकाणी? इथं सांगितलेलं आहे बघा 50 or 100, म्हणजे ते डिपेंड्स ऑन द दॅट सर्क्युलर दॅट स्पीच, म्हणजे दॅट इन्स्ट्रुमेंट. त्या इन्स्ट्रुमेंट वरती किती आहे त्याच्यानुसार आपण त्याचा लिस्ट काउंटचा फॉर्म्युला आपण इथं तयार केलेला आहे. तर महत्वाचं काय इथं? झिरो एरर करेक्शन करता आलं पाहिजे अँड झिरो करेक्शन. तर ह्याच्यामध्ये काय असतात? 2 टाईपचे एरर असतात. एक असतोय पॉझिटिव्ह एरर आणि दुसरा असतोय निगेटिव्ह एरर. तो पॉझिटिव्ह एरर कोणाला म्हणायचं आणि निगेटिव्ह एरर कोणाला म्हणायचं ते दिलेलं आहेत बघा. जर 0ला 0 3 केस आहेत, केस 1, केस 2 आणि केस 3. इथे 3 केसचे 3 डायग्राम तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत. तर बघा कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्या अगोदर झिरो एरर और झिरो करेक्शन कोणाला म्हटलं जातं? द गेट करेक्ट मेजरमेंट द झिरो एरर मस्ट बी टेकन इनटू अकाउंट. फॉर दिस पर्पज द स्क्रू इज रोटेटेड फॉरवर्ड till the screw just touches the anvil and edge the cap is on the zero mark of the pitch scale. म्हणजे हे ज्यावेळेस आपण पूर्णपणे बंद करतो
स्क्रू आणि स्टड, स्पिंडल आणि अॅन्व्हिल, त्याला स्पिंडल आणि अॅन्व्हिल म्हटलं जातं. हे ज्यावेळेस आपण पूर्णपणे रॅचेटच्या साहाय्याने बंद करतो, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप नसतो, नो कॅप. तर त्यावेळेस काय होतं, तर हा झिरो, हा जो पिच वरचा झिरो दिसतोय, तर हा झिरो आणि हा सर्क्युलर स्केलवरचा झिरो हे जर एकमेकाला एक्झॅक्ट मॅच होत असेल, कोइन्सिडन्स होत असतील, तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एरर नाही असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे फर्स्ट केस जी दिलेली आहे ती तुम्हाला दिलेली आहे बघा, हे झिरो सर्क्युलरचा झिरो आहे आणि हा झिरो कोणता आहे, तर स्पीच वरचा मेन स्केल वरचा झिरो आहे. म्हणजे हे दोन झिरो जर एकमेकाला मॅच झाले तर त्याला आपण काय म्हणतोय, नो एरर. दिलेलं आहे फर्स्ट केस मध्ये. द झिरो मार्क ऑफ द सर्क्युलर स्केल कम्स ऑन द रेफरन्स लाईन, ही जी काय रेफरन्स लाईन आहे सेंटरचे झिरोचे, इन दिस केस द झिरो एरर अँड द झिरो करेक्शन बोथ आर नील. त्याच्यामध्ये झिरो एरर आणि झिरो करेक्शन जे आहे, तर ते झिरो एरर आणि झिरो करेक्शन काय नील आहे, झिरो आहे. त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं आपण काय करणार आहे, रिडिंग घेणार नाही, कोणत्याही प्रकारचं एरर त्या ठिकाणी क्रिएट होणार नाही. ओके, हा काय झालं, तर झिरो करेक्शन झालं. तर त्याच्यामध्ये दुसरे डायग्राम जर आपण बघितलं, झिरो एरर इन पॉझिटिव्ह केस 2, तर ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एरर कोणाला म्हणणार आहे, जर हा जो झिरो आहे तर तो जर रेफरन्स लाईनच्या बिलो असेल, काय सांगतोय, सर्क्युलर स्केल वरचा झिरो आहे, तो जर झिरो रेफरन्सची लाईन म्हणजे सेंटरची जी झिरोची लाईन दिसते ह्या झिरोच्या लाईनच्या बिलो साईडला असेल, तर त्या टाईपचा जो एरर असतो तर त्या एररला काय म्हटलं जातं, पॉझिटिव्ह एरर म्हणायचं. म्हणजे बघा, द झिरो मार्क ऑफ द सर्क्युलर स्केल रिमेन्स अबोव द रेफरन्स लाईन अँड डज नॉट अक्रॉस इट. ही जी रेफरन्स लाईन आहे कुठं आहे, अबोव आहे, बरोबर, मेन स्केलच्या. इन दिस केस द झिरो एरर इज पॉझिटिव्ह. म्हणजे ह्यावेळेस जो झिरो एरर येतोय तर तो झिरो एरर काय येतोय, पॉझिटिव्ह येतोय. तो जो झिरो एरर येतोय तर तो झिरो एरर काय येतोय, पॉझिटिव्ह येतोय. मग तो पॉझिटिव्ह जो आहे तर तो त्याचं झिरो करेक्शन कसं करायचं, इज अ निगेटिव्ह डिपेंडिंग ऑन हाऊ मेनी डिव्हिजन इट इज अबोव द रेफरन्स लाईन. म्हणजे ही जी रेफरन्स लाईन आहे तर ह्या रेफरन्स लाईन मध्ये किती नंबरच्या लाईनला मॅच आहे, फॉर एक्झाम्पल 3 नंबरच्या लाईनला मॅच आहे, तर तेवढ्या 0.03 तरी आपण काय करणार, त्यातून मायनस करणार. म्हणजे जेवढं काय त्याचा लाईनचा नंबर आहे तेवढी लाईनचा नंबर आपण काय करणार, कमी करणार. कमी का करणार आहे, तर ते आपण झिरोला येण्यासाठी आपण मॅच करतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला ह्याचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आता तुमचं जे स्टॉप वॉच आहे, घड्याळ आहे, तर ते जे घड्याळ आहे तर त्या घड्याळामध्ये काय सांगितलेलं आहे, तुम्हाला वाजलेले आहेत पूर्ण 12 वाजलेले आहेत. परंतु तुमच्याकडे जे वॉच आहे तर त्या वॉच मध्ये काय झालेलं आहे, 11:58 झालेले आहेत, बरोबर. म्हणजे तुमचा काय होतंय, मिनिट काटा तो अगोदर मॅच होतोय, परंतु वाजलेले आहेत पूर्णपणे 12. मग तुम्हाला ते पूर्ण 12 वाजलेत हे सांगण्यासाठी तुम्ही काय करणार, त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यामध्ये 2 मिनिट जे आहेत ते 2 मिनिट काय करतंय, जास्त मेजरमेंट केलेली आहे, बरोबर. म्हणजे झिरोच्या अगोदर मॅच झालेला आहे, म्हणजे 12च्या अगोदर काटा आहे. मग तो 12वर येण्यासाठी किती मिनिट लागतात तुम्हाला, 2 मिनिट लागतात, बरोबर. ते 2 मिनिट काय करणार तुम्ही, त्याच्यातून मायनस करणार. म्हणजे काय झालं, काय होतं त्या ठिकाणी, तुमच्या घड्याळामध्ये वाजलेत किती, 12 वाजलेत, परंतु त्यामध्ये टाइम किती दाखवतोय, 12:02 असा टाइम दाखवतो. मग तो 2 मिनिट तुम्हाला जास्त दाखवतो, जास्त मेजरमेंट त्यामध्ये केलेली आहे. ती जास्त जी मेजरमेंट आहे ती तुम्हाला कमी करायची आहे. झिरो बरोबर 12 वाजलेले पाहिजे. त्यावेळेस काय करणार तुम्ही, त्याच्या 2 मिनिट जे जास्त दाखवतोय तर ते 2 मिनिट काय करणार, जे काय आपलं ओरिजिनल 12 आहे तर त्यातनं 12:02 त्यातनं वजा केलं तर तुमचं करेक्ट रिडिंग काय असणार आहे, 12 असणार आहे. म्हणजे त्या टाईपचा जो एरर असतो तर त्या एररला काय म्हटलं जातं, पॉझिटिव्ह झिरो एरर. त्या टाईपचा जो एरर असतो त्या एररला काय म्हटलं जातं, पॉझिटिव्ह झिरो एरर. सेकंड डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे. ओके, आणि थर्ड केस मध्ये काय दिलेलं आहे, इन झिरो मार्क ऑफ द हेड स्केल इज बिलो द रेफरन्स लाईन इन केस द झिरो एरर इज निगेटिव्ह अँड द करेक्शन इज पॉझिटिव्ह डिपेंडिंग ऑन हाऊ मेनी डिव्हिजन इट इज बिलो द रेफरन्स लाईन. आता काय सांगितलंय की ती जी रेफरन्स लाईनच्या बिलो आहे, बघा इथे रेफरन्स लाईन म्हणजे ही झिरोची लाईन आहे, तर ह्याच्या बिलोला मेन पिच स्केलची लाईन मॅच होते. म्हणजे काय झालेलं आहे, तुमच्या घड्याळामध्ये 12 वाजलेले आहेत परंतु टाइम किती दाखवतोय, 11:55. मग ते 12 बरोबर टाइम वाढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी काय करावं लागेल, काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल का सबट्रॅक्शन. 11:55 झाले तुमच्या घड्याळामध्ये, परंतु अॅक्युरेट टाइम किती आहे, 12 आहे.
ऍडिशन तर काय करावं लागेल त्याच्यामध्ये 5 मिनिट ऍडिशन ऍडिशन करावं लागेल. ऍडिशन सुद्धा सेम आहे. ज्यावेळेस आता लक्षात काय ठेवायचं, ज्यावेळेस पॉझिटिव्ह एरर असतोय तर तो पॉझिटिव्ह एरर काय करायचा, मायनस करायचा कशामधून, मेजरमेंट केलेल्या व्हॅल्यू मधून. आणि ज्यावेळेस पॉझिटिव्ह एरर असतोय त्यावेळेस तो काय करायचा, सॉरी ज्यावेळेस निगेटिव्ह एरर असतोय त्यावेळेस तो काय करायचा, त्या मेजरमेंट केलेल्या व्हॅल्यू मध्ये ऍड करायचा. निगेटिव्ह असेल तर प्लस करायचा आणि पॉझिटिव्ह असेल तर मायनस करायचा. तर ह्या केस फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ह्या केस तुम्हाला खूप महत्वाच्या आहेत. हा काय झाला, तर तुम्ही त्यामध्ये इन्स्ट्रुमेंट दिलेला आहे तुम्हाला, तर त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये तुम्ही त्याचा लिस्ट काउंट कॅल्क्युलेट केला. लिस्ट काउंट कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचा एरर आहे तर ते चेक केलं. पॉझिटिव्ह एरर आहे, झिरो एरर आहे का निगेटिव्ह एरर आहे. जर हा झिरो नील एरर असेल तर त्यामध्ये ह्या 2 केस तुम्हाला चेक करायची गरज नाही. तर ह्यामध्ये ही जर नसेल तर ह्या 3 केस मधली एक तर केस तुमच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये असावी लागते. एक तर तो झिरो नील एरर पाहिजे, एक तर तो पॉझिटिव्ह एरर पाहिजे किंवा एक तर तो निगेटिव्ह एरर पाहिजे. ओके, तर ह्या 3 केस मध्ये कोणाला काय अडचण आहे का, नाही सर. सर्वांना समजलेत ह्या 3 केस. हो सर. आता ह्या नंतरचा जो राहिलेला पार्ट आहे तर तो आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. आता जे विद्यार्थी प्रेझेंट आहेत त्यांनी काय करायचं,